हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत हिस्ट्रीमधील अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक भारतीय व्हाईसरॉयचा कार्यकाळ याबद्दल माहिती. आणि हा आहे मित्रांनो भाग 1. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1857च्या उठावानंतर इंग्लंडच्या राणीने 1858 साली एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच जाहीरनाम्यानुसार जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता तो व्हाईसरॉय या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि हाच व्हाईसरॉय हा राजघराण्याचा डायरेक्ट प्रतिनिधी होता. तर पहिला व्हाईसरॉय कोणता होता, तर तो होता कॅनिंग. आता बघा, फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने लॉर्ड डलहौसीकडून गव्हर्नर जनरल पदाची सूत्रे हातात घेताच 1857च्या उठावाला सुरुवात झाली. लॉर्ड कॅनिंगने मोठ्या कौशल्याने व धैर्याने हा उठाव दडपून टाकला. सन 1858 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा पास केला. राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील राज्यकारभाराचे अधिकार इंग्लंडच्या राणीकडे गेले. कंपनीच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉयचा कोणाचा म्हणजेच इंग्लंडच्या राजाचा प्रतिनिधीचा दर्जा देण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होय. ओके, लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होय. त्यानंतर बघा, सन 1861 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा पास केला. या कायद्यानुसार मद्रास, मुंबई व कलकत्ता या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. बघा, 1861चा कायदा आणि त्यानुसार 3 ठिकाणी हायकोर्ट स्थापन करण्यात आलेला आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे की हायकोर्टाच्या आधी सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी व केव्हा आणि कोणत्या कायद्याने झाली. ओके, हे बघा, हायकोर्टाची स्थापना 3 ठिकाणी हायकोर्ट स्थापन केले 1861च्या कायद्यानुसार. 1862 मध्ये ते 3 ठिकाण होते, मद्रास, मुंबई, कलकत्ता. ओके, ठीक आहे, पुढे चला. सन 1960 मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आलं. IPC इंडियन पिनल कोड 1860 साली लागू करण्यात आलं. व्हाईसरॉय जो होता तो होता कॅनिंग. ओके, त्यानंतर बघा, कॅनिंग नंतर जो आला त्याचं नाव होतं लॉर्ड मेयो. 1869 ते 72. लॉर्ड मेयोने भारतीय जनतेविषयी सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. लॉर्ड मेयोच्या काळात भारतात जनगणना पद्धतीला सुरुवात झाली. जनगणने पद्धतीला सुरुवात कोणाच्या काळात झाली असा प्रश्न जर आला तर त्याचं डायरेक्ट उत्तर येणार लॉर्ड मेयो. भारताची पहिली जनगणना, आता ह्या वर्षी जनगणना होणार आहे ना आपली 2021ला. तर आता बघा, लक्षात ठेवा, भारताची पहिली जनगणना सन 1872 मध्ये करण्यात आली. त्यानंतर भारतात दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची प्रक्रिया आता मला सांगा की पहिली जनगणना जी होती ती आपली 1862 साली सुरू झाली होती. पण पहिली दशवार्षिक जनगणना ही 1881ला सुरू झाली होती. हा डिफरन्स आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा. पहिली जनगणना 1872, पण पहिली दशवार्षिक जनगणना 1881. ओके, कोण व्हाईसरॉय होता? लॉर्ड मेयो. ठीक आहे, चला पुढे बघा. सन 1870 मध्ये लॉर्ड मेयोने एका ठरावाद्वारे प्रांतांना निश्चित स्वरूपाची रक्कम अनुदान देण्याची व त्या अनुदानाची रक्कम खर्च करण्याचे प्रांतांना स्वातंत्र्य दिले. त्याने केलेल्या या धोरणामुळे लॉर्ड मेयोला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असेही म्हणतात.
ओके. निश्चित स्वरूपाची रक्कम अनुदान देण्याची व अनुदानाची रक्कम खर्च करण्याचे प्रांतांना स्वातंत्र्य दिले. म्हणून आर्थिक विकेंद्रीकरण सुरुवात केली त्यांनी. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणून लॉर्ड मेयोला काय म्हणायचं? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? लॉर्ड मेयो. अजून काय काय केलंय लॉर्ड मेयोने? सन 1870 मध्ये भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान तांबड्या समुद्रातून समुद्र तार टाकण्यात आली. या घटनेमुळे भारत इंग्लंड या दोन देशात थेट संदेशवहन सुलभतेने होऊ लागले. याच काळात सुएझ कालवा बांधून पूर्ण झाल्यामुळे इंग्लंड व भारत या दोन राष्ट्रांतील प्रवासाची वेळ कमी झाला. बघा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मेयो आहे, कारण त्याने अनुदान वाटप चालू केलं, त्यांचं खर्च प्रांतांना स्वातंत्र्य दिलं टाकलं. 1870 मध्ये भारत व इंग्लंड या दरम्यान तांबड्या समुद्रातून समुद्र तार टाकण्यात आली आणि त्याच वेळी सुएझ कालवा सुद्धा बांधून तयार झाला होता. आता पुढचं पाहूयात आपण. लॉर्ड लिटन 1876 आणि 1880. जवळपास सगळ्यांनाच लॉर्ड लिटनबद्दल माहीत असेल, कारण व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट जो खूप गाजलेला आहे त्याबद्दल लॉर्ड लिटन फेमस आहे. पाहूयात. लॉर्ड डलहौसी नंतर भारतात सर्वोच्च अधिकारपदी असलेला लॉर्ड लिटन हा दुसरा साम्राज्यवादी विचारसरणीचा व्यक्ती होय. साम्राज्यवादी विचारसरणीचा. ओके. लॉर्ड लिटनची ही कारकीर्द भारताच्या इतिहासातील जुलमी लिटनशाही म्हणून ओळखली जाते. आता बघा, भारतभर दुष्काळ पडला. 1876 ते 1878 या काळात म्हैसूर, हैदराबाद, मध्य प्रदेश, पंजाब, मद्रास, मुंबई या सर्व प्रांतात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. लॉर्ड लिटनने या दुष्काळावर उपाययोजना सुचवण्याकरता सर रिचर्ड स्ट्रॅचे समिती नेमली. सर रिचर्ड स्ट्रॅचे समिती कशासाठी नेमली होती असा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर दुष्काळावरती उपाययोजना करण्यासाठी सर रिचर्ड स्ट्रॅचे समिती नेमण्यात आली होती. आता बघा, या समितीच्या शिफारसीवर आधारित लिटनने उपाययोजना केल्या, परंतु तोपर्यंत बरीच मनुष्यहानी झाली होती. त्यामुळे लिटनला भारतीय लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले. त्यानंतर बघा, लिटनच्याच काळात एक गाजलेला आहे तो म्हणजे दिल्ली दरबार. 1876 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एका कायद्याद्वारे इंग्लंडच्या राणीला प्रदान करण्यात आलेल्या कैसर ए हिंद या पदवीची घोषणा करण्याकरता लिटनने दिल्ली येथे शाही दरबार भरवला. आता बघा, 1876चा जो काळ होता त्या काळी की दुष्काळ खूप मोठ्या प्रमाणात पडलेला होता, मनुष्यहानी खूप प्रमाणात होत होती आणि याच काळात जर दिल्ली दरबार तुम्ही भरवत असाल आणि मौज मजा करत असाल, पैसा उडवत असाल तर तुमच्यावरती टीका तर होणारच आहे. तर लक्षात ठेवा, 1876 मध्ये इंग्लंडच्या दिल्ली दरबार इंग्लंडच्या राणीसाठी कैसर ए हिंद पदवी ही बहाल केली होती लिटनने. आता बघा, लॉर्ड रिपन 1880 ते 1884. भारतीय इतिहासात उदारमतवादी रिपन म्हणून ओळखला जातो. याच्याच काळात पहिला फॅक्टरी ॲक्ट आला. भारतातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड रिपनने 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट पास केला. त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असेही म्हणतात. कुणाला? रिपनला. का? लॉर्ड रिपनने सन 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कुणी केला तर तो लॉर्ड रिपनने केला. म्हणूनच त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे संबोधण्यात आले आहे. ओके. त्यानंतर बघा, शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सुद्धा रिपनने खूप काही केलेलं आहे. सन 1882 मध्ये लॉर्ड रिपनने सर विल्यम हंटर समिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारसीमुळे शिक्षण व्यवस्थेतील सरकारी नियंत्रणे कमी होऊन भारतात खाजगी शिक्षण संस्था काढण्यास चालना मिळाली व त्यांना अनुदान देण्याची पद्धत अंमलात आली.
त्यानंतर इल्बर्ट बिल पण खूप गाजलेला आहे आणि त्यानुसार अरी पण आपल्याला माहिती आहे किती उदारमतवादी होता हे आपल्याला त्यावरून समजलंच. न्याय पद्धतीमध्ये समानता आणण्याच्या दृष्टीने लॉर्ड रिपनने सर PC एल्बर्टच्या नेतृत्वाखालील एक समिती नेमली. या समितीच्या अहवालातील तरतुदीनुसार भारतीय न्यायाधीशांना इंग्रज व्यक्तीवर खटला चालवण्याचा अधिकार मिळणार होता. बघा भारतीयांसाठी किती मोठी गोष्ट होती ती. त्यावेळी भारतीय न्यायाधीशांना इंग्लंड व्यक्तीवर खटला चालवण्याचा अधिकार मिळणार होता आणि हेच होतं इल्बर्ट बिलमध्ये. सर PC एल्बर्ट यांच्या समितीने तो कायदा तयार केलेला होता, मसुदा तयार केलेला होता. पुढे या आता बघा, अर्थातच भारतीयांना जास्त अधिकार भेटतील आणि हे होतील यानुसार या बिलला इंग्लंडच्या लोकांनी खूप विरोध केलेला होता आणि त्यामुळे ते बिल मागं घेण्यात आलेलं आहे. पण असू द्या. आता बघा लॉर्ड डफरीनचा कार्यकाळ किती आहे? 84 ते 88. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 85ला जी घटना घडली होती ती म्हणजे लॉर्ड रिपन नंतर लॉर्ड रिपनची भारतात व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर ॲलन ह्यूम यांच्या प्रयत्नामुळे 85मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड डफरीनच्या काळात मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, प्रत्येकालाच माहीत असेल अशी घटना, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. त्यावेळी जो व्हाईसरॉय होता त्याचं नाव होतं डफरीन. लॉर्ड कर्झन 1899 ते 1905. लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ भारताच्या इतिहासामध्ये कर्झनशाही म्हणून ओळखला जातो. लॉर्ड कर्झनने खालील सुधारणा केलेल्या आहेत. बघू आता शेतीविषयक सुधारणा. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा व्हावा म्हणून कर्झनने 1904मध्ये सहकारी पतपेढी कायदा पास केला. पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना. नागपूर, पुणे व कानपूर या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरू केली. बघा 1904मध्ये सहकारी पतपेढी कायदा सुरू केला आणि पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही मला सांगायचं आहे पुसा हे कृषी संशोधन संस्था कोठे आहे? ओके. त्यानंतर बघा पोलीस विभागातील सुधारणा पण या लॉर्ड कर्झनने केलेल्या आहेत. काय केल्या? 1902मध्ये प्रत्येक प्रांताकरिता CID म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग स्थापना करण्यात आली व पोलिसांना प्रशिक्षण देण्याची योजना चालू केली. त्यानंतर प्राचीन स्मारक कायदा हा सुद्धा कर्झनच्याच काळात आलेला आहे. प्राचीन स्मारकांचे रक्षण करण्याकरता 1904मध्ये प्राचीन स्मारक कायदा पास केला. सांची येथील स्तूप, अजंठा वेरूळची लेणी यांच्या दुरुस्तीकरता खर्च मंजूर केला. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची जो काही कार्य आहे त्याचं आणि जे एक काळा, त्यासाठी आपण एक काळा दिवस ठेवलेला होता 16 ऑक्टोबर 1905 रोजी, ती म्हणजेच बंगालची फाळणी. साम्राज्यवादी विचारसरणीच्या कर्झनने राष्ट्रीय सभेतील सदस्यांमध्ये फूट पाडण्याकरता प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करून बंगालच्या फाळणीची घोषणा केली. ओके. 19 जुलै 1905 रोजी फाळणीची योजना जाहीर करण्यात आली आणि 16 ऑक्टोबरला ही योजना अंमलात आली. या दिवशी बंगाल प्रांताचे पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल असे 2 स्वतंत्र प्रांत करण्यात आले. पुढे बघू आपण लॉर्ड मिंटो. 1905 ते 1910. लॉर्ड मिंटो नंतरचा काळ हा भारतीय इतिहासामध्ये राजकीय जागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. मुस्लिम लीगची स्थापना याच काळात झालेली आहे. 1906ला लॉर्ड मिंटो यांच्या सल्ल्यानुसार डिसेंबर 1906मध्ये ढाका या ठिकाणी येथे नवाब सलीमुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखालील मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा 1909ला आलेला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा. भारत मंत्री लॉर्ड मोर्ले. आता ज्यावेळी आपण असं म्हणतो मोर्ले मिंटो, त्यावेळी जो पहिला जो असणार तो भारत मंत्री असणार आणि मिंटो आपला व्हाईसरॉय असणार. तसंच आपण 1919चा कायदा मॉन्टेगो चॅम्स्फोर्डच्या बाबतीत सुद्धा तसेच म्हणणार. मॉन्टेगो आपला भारत मंत्री असेल तर चॅम्स्फोर्ड आपला व्हाईसरॉय असेल. ओके. मोर्ले मिंटो
मोर्ले आणि मिंटो विचार विमर्शातून भारतीय कायदे मंडळाच्या सुधारणेबाबत एक विधेयक तयार करण्यात आले. हे विधेयक मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 म्हणून ओळखले जाते. या कायद्यानुसार मुस्लिम लोकांना जातीय मतदारसंघ मंजूर करण्यात आले. त्यानंतर बघा लॉर्ड हार्डिंग 1910 ते 1916. लॉर्ड हार्डिंगच्या काळातील सुधारणा. पहिला कोणता झाला? दिल्ली दरबार. याच्या आधी आपण एक दिल्ली दरबार पाहिला होता, तो कुणाच्या काळातला होता? लिटनच्या काळातला होता. आणि हा जो येतो लॉर्ड हार्डिंगच्या काळातला आहे. ब्रिटनचे राजा पंचम जॉर्ज यांनी 1911 मध्ये भारताला भेट दिली. त्यांच्या भारत भेटी प्रित्यर्थ दरम्यान दिल्ली येथे बोलवण्यात आलेल्या शाही दरबारात भाषण करताना त्यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा व भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा केली. आता मला सांगा, या ठिकाणी 1911 साली बंगालची फाळणी रद्द झालेली आहे, त्याचबरोबर भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तर ही जी घटना झाली राजधानी स्थलांतरित करण्याचं, याचं कारण काय होतं हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की काय कारणामुळं कलकत्ता येथून दिल्ली येथे भारताची राजधानी हलवण्यात आली. त्यानंतर बघा दिल्ली कट 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली. राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रसंगी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग दिल्लीत प्रवेश करीत असतानाच अवध बिहारी बोस नावाच्या क्रांतिकारकाने हार्डिंगच्या गाडीवर बॉम्ब फेकला. यामध्ये हार्डिंग वाचला, पण हत्ती हाकणारा माणूस मात्र ठार झाला. ही गोष्ट दिल्ली कट म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा, दिल्ली कट आलं तर येणार 1912 हार्डिंग आणि आपला अवध बिहारी बोस. ओके, पण या ठिकाणी आपला जो हार्डिंग्स होते ते वाचलेले आहेत. ओके, आता बघा पुढचं आहे आपला लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्डचा कार्यकाळ किती आहे? 1916 ते 1921. लॉर्ड हार्डिंग नंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हाईसरॉय झाला. या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 1915 साली गांधीजी आलेले आहेत आणि त्यांनी 17 पासून जे काम करायला सुरुवात केलेली आहे, त्याच काळात लॉर्ड चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. त्यानंतर बघा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉन्टेगो कोण आहे आणि चेम्सफोर्ड कोण आहे हे तुम्हाला माहीतच असेल, त्यामुळे आता मी परत सांगणार नाही. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. डिसेंबर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 पास केला. या कायद्यामध्ये प्रांतिक कायदे मंडळातील काही खाती भारतीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. जी खाती भारतीयांकडे सोपवण्यात आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जाते, तर जी खाती शासनाने स्वतःकडे राखून ठेवली त्यांना राखीव खाती असे म्हटले जाते. ओके, शासनाने स्वतःकडे ठेवली त्या खात्यांना राखीव खाती म्हणून ओळखली जाते. तर बघा, म्हणजेच 1919 मध्ये आपण काय द्विगृही केंद्रीय कायदे मंडळात द्विगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली. कधी? 1919 नुसार. कुठं? केंद्रीय कायदे मंडळात द्विगृही सभागृह. ओके, त्यामध्ये राखीव खाती आणि सोपीव खाती. सोपीव खाती म्हणजे भारतीयांकडे सोपवलेली, राखीव खाती म्हणजे त्यांनी स्वतःकडे ठेवलेली. ओके, त्यानंतर बघा रॉलेट ॲक्ट 1919चा. भारतीय क्रांतिकारक कारवायांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर सिडनी रॉलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीवर आधारित सरकारने अनर्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम ॲक्ट पास केला. हा कायदा भारताच्या इतिहासातील रॉलेट ॲक्ट किंवा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, याचं नाव जे आहे अनार्किकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम ॲक्ट, हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. यालाच आपण काळा कायदासुद्धा म्हणू शकतो किंवा रॉलेट कायदा असंही म्हणू शकतो. या कायद्याने काय काय झालेलं आहे? या कायद्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विना चौकशी अटक
होणार होती आणि ती बऱ्याच जणांना झालेली आहे आणि त्याचंच परिवर्तन पुढं जालियनवाला बाग हत्याकांडात झालेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त एकदा रिकॉल करून घ्या. त्यानंतर पुढं बघा लॉर्ड आयर्विनच्या काळात काय झालं, सायमन कमिशन आला 1927ला आणि सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयर्विनच्याच काळात झाली पहिली गोलमेज परिषद. बघा पहिली गोलमेज परिषद 1930मध्ये सायमन कमिशन अहवालावरती चर्चा करण्याकरता ब्रिटिश सरकारने 1931 व 1932 या काळात 3 वेळा लंडनला गोलमेज परिषद बोलवली होती. काँग्रेसने पहिल्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता, तर काँग्रेसकडून दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी गांधी गेलेले होते आणि ते जाण्याचं कारण म्हणजे गांधी आयर्विन करार 1931 साधारणतः मार्चमध्ये 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झालेला आहे आणि याच करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेतले व दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे मान्य केले. ओके, आता पुढचा बघा लॉर्ड वेलिंग्टन. आता बघा पहिली गोलमेज परिषदेला लॉर्ड आयर्विन होता, पण दुसऱ्या गोलमेज परिषदेपासून वेलिंग्टन होता. मित्रांनो, तुम्हाला आयोग फसवण्यासाठी विचारू शकतो की दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी कोण व्हाईसरॉय होता आणि तुम्हाला पहिलाच ऑप्शन देणार लॉर्ड आयर्विन. तर त्यावेळी तुम्ही लॉर्ड आयर्विनवरती टिक करणार आणि तिथंच तुमचे -.25 मार्क तुमचे मायनस होणार. लक्षात ठेवा, लॉर्ड वेलिंग्टन हा दुसऱ्या आणि तिसऱ्या जी काय राऊंड टेबल गोलमेज परिषद झाली त्यावेळी व्हाईसरॉय होता. लॉर्ड वेलिंग्टनच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. ओके, त्यानंतर दुसरी गोलमेज परिषद झालेली आहे आपण बघितलं. ओके ठीक आहे, जातीय निवाडा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर जातीय निवाड्यावरती 1932मध्ये गांधीजींनी उपोषण केलं. पुणे येरवाडा तुरुंगात गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यानुसार मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो, यालाच ऐक्य करार असेही म्हणतात मित्रांनो. ओके, आणि या करारानुसार स्वतंत्र जातीय मतदारसंघाऐवजी राखीव जागा स्वीकारण्यात आल्या. त्या राखीव जागांची संख्या 148 होती, हे पण लक्षात ठेवा. ओके, आता बघा भारत सरकार कायदा 1935. आता 1930, 31, 32 या 3 वेळा भरवलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935चा भारत सरकारचा कायदा पास करण्यात आला. ओके, तर मित्रांनो पुढचा आपला जो व्हाईसरॉय आहे तो आहे लिनलिथ गो. हा व्हाईसरॉय सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण याचा कार्यकाळ हा जवळपास 8 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ आहे आणि सर्वात जास्त कार्यकाळ असणारा हा एक व्हाईसरॉय आहे. बघा आता याच्या काळात काय झालं, 1935 आता 36ला आलेला आहे. 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक शासन व्यवस्था भारतीयांकडे सोपवण्याच्या उद्देशाने 1937मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि 11 प्रांतापैकी जवळपास 8 प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर आली. 3 प्रांतात संयुक्त पक्षाची सरकारे स्थापन झाली. मुस्लिम लीगला एकाही प्रांतात बहुमत मिळालेले नाही. आता काय झालं पुढं, 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. ब्रिटिश शासनाने काँग्रेसला विचारात न घेता भारताला युद्धात ओढल्यामुळे 8ही प्रांतातील काँग्रेसच्या सरकारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर आली क्रिप्स मिशन. बघा दुसऱ्या महायुद्धाला भारतीय नेत्यांचा सक्रिय पाठिंबा मिळवण्याकरता त्यांच्याशी वाटाघाटी करण्याच्या उद्देशाने इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक मिशन भारतात पाठवले. मार्च 1942मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. त्यांनी आणलेल्या अहवालामध्ये भारताला युद्ध संपल्यानंतर वसाहतींचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी तरतूद होती. ही तरतूद काँग्रेसने अमान्य केली आणि चले जाव आंदोलनाची घोषणा केलेली आहे.
तर मित्रांनो, इथपर्यंत आपण जवळपास 12 व्हॉइसरॉय पाहिलेले आहेत इम्पॉर्टंट. ते सर्वांचे कार्यकाळ जरी आपल्याला लक्षात ठेवता नाही आले तरी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि परीक्षेसाठी ते खूप महत्त्वाचं आहेत. तर या ठिकाणी आत्ता आपण थांबणार आहोत. ओके.